श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण एखादं काम हाती घेतो आणि त्यात आपल्याला खूप मेहनत करावी लागते किंवा आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी आपण ते काम सोडून देतो किंवा ते काम पुन्हा करण्यात आपण त्यात इंटरेस्ट मानत नाही. त्यामुळे आता मी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे. गोष्ट ऐकण्याआधी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की समस्यांना कसे सामोरे जायचे. चला तर मग आपण आपली गोष्ट चालू करूया. एक मुलगा आणि त्यांचे वडील होते. वडील पुस्तके वाचत बसलेली असताना मुलगा खेळत होता. खेळत असताना त्याच्या वडिलाला येऊन काहीतरी प्रश्न विचारायचा. त्यांनी पहिल्या वेळेस प्रश्न विचारला. तो छोटा मुलगा असल्याने ते काही पण प्रश्न विचारत होता. हे असं का? हे कशामुळं? हे काय आहे? असे काही पण प्रश्न विचारायचा आणि त्यामुळे त्याच्या वडिलाला पुस्तक वाचण्यामध्ये डिस्टर्ब होत होता. त्याच्या वडिलाला असे वाटले की हा मुलगा आपल्याला पुस्तक वाचण्यात डिस्टर्ब करत आहे. त्यामुळे आपण याला काहीतरी कोणत्यातरी कामामध्ये गुंतून टाकावे किंवा एखाद्या खेळण्यामध्ये गुंतून टाकावे. त्यामुळे हे आपल्याला असा डिस्टर्ब करणार नाही. त्यामुळे त्यांनी एक युक्ती योजली. त्या मुलाच्या जवळच एक कागद पडलेला होता आणि तो कागद त्याच्या वडिलांनी त्याचे तुकडे केले. त्या कागदावर काढलेला नकाशा होता आणि त्या नकाशाचे त्यांनी खूप असे तुकडे केले आणि त्या मुलाला सांगितलं की हे तुकडे आता तुला जोडायचे आहेत. हे मॅप, हा नकाशा तुला पूर्ण करायचा आहे. मग त्या मुलाने ते काम हाती घेतले आणि तो करायला लागला आणि त्याच्या वडिलाला वाटले, आता हा मुलगा 1, 2, 3 तास तरी माझ्याजवळ मला प्रश्न विचारण्यासाठी येणार नाही किंवा मला डिस्टर्ब करणार नाही. पण तो मुलगा लगेच 10 मिनिटातच त्याच्या वडिलांजवळ आला आणि म्हणाला, हे घ्या पप्पा, मी हे नकाशा पूर्ण केला आहे. हा मी जोडला आहे. त्याच्या वडिलांनी विचारले की हे अवघड असं काम तू कसं इतक्या लवकर सहज पूर्ण केलंस? तेव्हा त्या मुलाने सांगितले की पप्पा, या नकाशाच्या कागदाच्या दुसऱ्या बाजूने कार्टूनचे चित्र होते. मग मी ते कार्टूनचे चित्र व्यवस्थित जोडले आणि त्यामुळे हा नकाशा पूर्ण झाला. या गोष्टीतून आपल्याला असे शिकायला भेटते की आपल्याला कितीही कामं अवघड असले तरी किंवा कितीही समस्याला सामोरे जावे लागत असले तरीही आपण त्याची दुसरी बाजू बघायला हवी, जेणेकरून आपल्याला ते काम सोपे करता येईल आणि ते आपण पूर्ण करू शकू. व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.